प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीला आपण कोणत्याही एका व्याकरणात बांधू शकत नाही. चला बघूया प्रेमाच्या वेगवेगळ्या परिभाषा पुढील प्रहसनातून, ज्या दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. या अवंतिकाजी या. अवघ्या तिसऱ्या घडीलाच आज थांब्यावर पोहोचलो नाही. आज तागायत घरापासून थांब्यापर्यंत इतक्या पटकन कधीच आलो नव्हतो. हो अरे विभाकर, अंमळ इथे बसूया का? नाही म्हणजे प्रवासात नंतर दगदग होणे आहेच, तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेईन म्हणते. अगदी अगदी. बरं मला सांग, हा थांबा ठाणे शहराजवळ जाणाऱ्या जनिकेचाच आहे ना? हो. नाही गर्दी नाहीये ना, नाहीतर उगाच इथे तिष्ठत बसावं लागेल उन्हात. अवंतिकाजी बैसा तुम्ही, बैसून. मला वाटतं त्यांनी प्रस्थानाची घटिका बदलली असावी. आपण योग्य वेळेतच गंतव्यस्थानी पोहोचू, काळजी करू नका. आपण रडू नका, रडू नका. थांब तुझ्या तर आता. काय झालं ताई? ए, दादा पादा. बघ तिकडं. बघ तिकडं. ही बोलण्याची पद्धत नव्हे. हे बघा, या ठिकाणी आमच्या गावाकडे असंच बोलतात, त्या ठिकाणी आम्हाला सांगू नका तुम्ही. विभाकर, अवंतिकाजी तुझ्या आईला रडती कशाला ग? वाजू 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 ना. रड नका. कसं करमत नाही ग. लावणी म्हणलीस, लावणी म्हणली. लावणी म्हणलीस की नाही? लावणी म्हणलीस की नाही? खरं सांग, लावणी म्हण कशाच नावानं रडतीय? कशाच नावानं भोगा पसरलाय? सकाळ धरणं किरकिर. विभाकर, मला कळतंय अवंतिकाजी, मला कळतंय. आपण स्त्री मुक्तीसाठी इतकी व्याख्यानं करतो, पण आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. दुर्दैवाने खरंय. पहा पहा काय चाललंय. पहा, आजही समाजातल्या अनेक स्तरांवर, अनेक विभागात निश्चितम ठिकाणी जर कोणी असेल तर ती स्त्रीच आहे. खरं तर मला ही पुरुषी मानसिकताच पटत नाही. हे जे पुरुष असतात हे मला द्विस्तरीय आणि दुटप्पी वाटत राहतात नेहमी. काय काय मानसिकता आहे ही? कधी कधी मला वाटतं स्त्री मुक्तीवर व्याख्यान देणारे हे पुरुष सुद्धा आपल्या घरात आपल्या स्त्रियांशी अंमळ विपरीतच वागत असतात. हे पुरुष असे समोर आले ना की तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. हो हो अवंतिकाजी, माझ्या सुद्धा. सांडग कुठे आहे ती? बोल ना. सांडग कुठे आहे ती? रडू नका त्याच्या. रडू नका. महोदय, महोदय. बुक्का हाणल्या का काही हिकडून हाणीन. महोदय, हिंसा बरी नव्हे. ए, दादा पादा चल तिकडे. शब्द सांभाळून वापरा. काय रे मध्ये टेमने? हे पहा, टेमणे असं त्यांचं नाव नसून विभाकर, श्रीयुत विभाकर असे नाव आहे यांचे. तुम्ही कोण, मिसेस विभागर का? नाही, त्या मिसेस विभाकर नाहीयेत, पण मी त्यांचा नवरा आहे. तुम्ही तेच म्हणलं की. नाही, लक्षात घ्या, मिसेस विभाकर ही त्यांची ओळख नसूच शकते, ती नाहीच आहे. लक्षात घ्या, ओळख ही सावलीखाली झाकोळलेली नसून ती स्वयंभू असावी असं आमचं ठाम मत आहे. त्यामुळे त्या एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत, मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, हे लक्षात घ्या. दिवाळीला काय उठणं लावता लावता खाल्लं होतं काय जरा? कुठली भाषा बोलताय? म्हणजे म्हणजे काय म्हणजे? कुठली भाषा बोलताय? काय कळण झालंय? हे पहा, प्रमाण मराठीतच बोलत आहोत आम्ही. अरे पण तुमचा संबंध काय? आमच्या मध्ये कशाला बोलताय? एक क्षण. मला सांगा, या तुमच्या सहचारिणी आहेत ना? नाही, बायको आहे माझी. हो, म्हणजे सहचारिणी म्हणजे बायकोच. तुम्ही त्यांच्याशी कसं वागताय? कसं म्हणजे मी कसं वागेन? माझी बायको आहे, तुम्हाला काय करायची? मुळात तुम्हाला कळत नाहीये, तुमची वागण्याची पद्धत चुकीची आहे. माझी कशी बसू? तुम्हाला काय करायची? काय करायचंय म्हणजे? अहो इथं माझं सांडगं का होणार? तुमचं काय म्हणजे तो? मुद्दा सांडग्याचा आहे का इथे? मग सांड- एक क्षण. या तुमच्या नाही, हिंसा करायची नाही, नाही तर मी पोलिसात तक्रार करेन. इथल्या वरिष्ठ निरीक्षकापर्यंत ओळखी आहेत माझ्या. नाही तर अहो, काय अहो, माझा पती परमेश्वर आहे, कशाला पोलीस बिलीस? ताई, हे दास्य आहे, लक्षात घ्या. हे बघा काय तुम्ही आधी त्यांच्याशी नीट वागा. नाही, नीटच सांगतोय. त्या तुमच्या अर्धांगिनी आहेत ना? नाही, बायको आहे. अर्धांगिनी म्हणजे बायकोच. मग ससाचारणी काहीतरी म्हणलं. ससाचारिणी कसा असेल? मगच म्हणलं की तुम्ही. सहचारिणी, अर्धांगिनी, धर्मपत्नी म्हणजे बायकोच. तुम्ही त्यांच्याशी नीट वागा. बघा जरा त्यांच्याकडे किती भेदरल्यात त्या. कोण? का ओरडताय तुम्ही त्यांना? ही बी हजारली. हो,
अहो, नाटकी आहे नाटकी. हिच्याकडे बघण्यावर जाऊ नका, मेलो ड्रामा करतीये ही. कळलं का? एक नंबरची डेली सोबत हिरोईन आहे. तिकडून शिकून आली असलं सगळं. तुम्हाला सांगतो, चॅनल आहे की नाही, त्यांनी स्पेशल मीटिंग घेतली. अवघ्या 8 दिवसाच्या नोटीसीवर बंद पडली यायला. ही किती दिवस सहन काढतली. 2 वर्ष हीच सहन केलं त्यांनी. म्हणली बंद नाही पाहिजे. इकडे घेऊन आलोय मग. पण तुम्ही का त्यांच्याशी असं अरेरावीने बोलताय? अहो काय झालंय, सांडग माझ्या आईनं सांडग माहिती का? सांडग असते ती. सांडग दिलं होतं आईनं. आई म्हणली माझी आठवण आली की एक सांडगा खा. 365 दिवसाचं गोट्या मोजले का 365 सांडग मोजला आईनं. पिशवी भरून दिली होती. माकडीनं सांडग्याची पिशवी हरवली. ओक साहेब बोला. तुम्ही लगा तिकडे शूटिंग आणताय, तिकडे आमच्या बायका येड्या होत्या त्या. हा काय म्हणली परत म्हण. एक क्षण. घालीन बुक्का. हे असं घालीन बुक्का. काय चाललंय तुमचं? काय चाललंय म्हणजे? पत्नी आहेत ना त्या तुमच्या? अहो हो, पण सांडग्याची पिशवी घालवली नाही ना. पण त्याने एवढं झालंय काय? कुठे आहे ती सांडग्याची पिशवी? सांडग्याची पिशवी कुठे? अहो ते ऊसाचा रसवाडाचा गाडा होता ना, त्याच्या चिपाडाची पिशवी ना आमची पिशवी सारखीच होती. मला कळलंच नाही का हो, मी आमची ठेवली त्याची उचलून आणली ती. अगं पण मला एक दिवस रस नसती पिलीस तर का मी इली असतीच होय का? हा आईला त्यानं आता सांडगा खोळूम मध्ये टाकलं तर सांडग्याचा रस बाहेर येईल. तुझा बाप पिणार आहे घेऊन सांडग्याचा रस. आता मी काय करू? माझं तेवढ्याशाने पोट नाही भरत हो. मला लय ताण लागलेली, उन्हाचा लय त्रास होत होता. म्हणून काय 12 गल्लास पिशील होय? हा किती? ती बी फुल्लस आहे ही. एवढा गल्लास असतो, पंजाबी लोकांना बी मागं टाकल. एवढा 12 गल्लास पिली बाय. कळलं का? अरे काय बाय आहेस का काय उंट आहेस? एवढं पित का कोण? धंद्याला लावशील बघा मला. नाही बुक्काच टाकीन रडलीस तर बघ. एक क्षण. हे तुमची पत्नी आहे ना ती? हा मग? पत्नीचं खाणं काढणं बरं नव्हे. खाणं नाही पिणं काढलंय मी. अरे खाण्यावाजून आलोच नाही. ही बाई लय तुम्हाला सांगतो सगळं 12चं लागतं हिला. म्हणजे अंडी 12, लेग पीस खाणार 12, भाकऱ्या खाणार 12, कुस करून खाती. इतकं खातात या? तालमीतली आहे. अच्छा, नाटकात भाग घेता? नाही तसलं नाही. कुस्ती आखाड्यातली आहे. माती घेतली की नाही एकदा अंगाव 2 माणसं संगच पिरगाळती. लई अडागडी आहे. कळतंय. अंमळ हा. शरीर यष्टी सुदृढच दिसते जरा त्यांची. विभाकर. दंड पहिलवान सुद्धा आहे, माझ्यापेक्षा काकणभर जास्तच आहेत. पहिलवान आहे पहिलवान. सुट्टीच नसती तावडीत गावल्यावर. तसं म्हणजे मी सुद्धा पहिलवानच आहे. हो. पण खरं सांगू का, तुम्ही पैलवान वाटत नाही. दिसण्यावर जाऊ नका. चोरबवाडी आहे. एकदा लंगोट लंगोटात घालून बघा. आलो का नाही आखाड्यात बघतच बसाल. नाही, मला नाही बघायचं. बघा एकदा मजा येते हो. मजा येणार असेल तर मी बघेन. काय बोलतोय? अवंतिकाची नात्यात बंधनं नको. बरोबर आहे. नात्यात बंधन ते जाऊ द्या. सांडगं घालवलं तू माझं होय ग. ही तुम्हाला सांगतो, ही लग्न झालं का नाही तवाच हिला म्हणलं ए कुस्ती बंद करायची, कुस्ती बंद करून टाकायची. हा? गावात भेटत यावं सगळी. अरे लग्न झालं म्हणून तिने तिची प्रतिभा सोडून द्यावी का? घाबरले असतील ते, बेदरले असतील ते सुद्धा. काय पुरुषांच्या आधिपत्याखाली असलेल्या क्षेत्रात आपली धर्मपत्नी शड्डू ठोकून उभी आहे याची लाज वाटली असेल त्यांना. व्हायला लय पाठांतर करून आलाय तुम्ही. नाही मला कल्पना आहे. हे असले पुरुष आहेत ना, आपल्या बायकांना असे कोशात ठेवतात. बरोबर ना? हे करायचं नाही, असं वागायचं नाही, इथे जायचं नाही, असे कपडे परिधान करायचे नाहीत. काट्या कुंपड्यांनी बांधून टाकता तुम्ही स्त्रियांना मूषक मुखी. नाही यांनी नाही काटे कुंप्यात मला गुंडाळलं कुठं. नाही तर राव, तुम्ही येऊन बघा. दबदबा आहे गावात, सगळी डुकरं भेटते ती. बाई डुकराच्या मागे लागती. त्या दिवशी 2 डुकरं धरली अशी गर 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 आपटली. डुकर दगड डुकराच्या मागे लागती. अहो लय दबदबा हिचा गावात तर. वाटेल ते बोलताय. यांना पाहून वराह सुद्धा पलायन करतात. नाही वरा नाही डुकराव. डुकरांनाच वराह सुद्धा म्हणतात. मुळात तुम्ही त्यांना अद्वा बोलू नका. पहा जरा त्यांच्याकडे थरथरतायत त्या. पण
डेली सोप नाटक आहे ती सगळी. तुम्ही दिसण्यावर जाऊ नका, कळलं का? ए तुझं काय ग? रडू नको. नाही रडत. बघतीस कुठं? कुठं? खाली बघ. हे बघा. एवढं बघशील का? बाहेर बघ का? एवढं करू नकोस ग. पहिला दिवस आहे मुंबईमध्ये आपला. एवढं नाही करायचं. एक क्षण, मुली तुझा प्रथमच दिवस आहे आता मुंबईतला? माहित आहे, हा पहिलाच दिवस आहे माझा इकडं. मला मुंबईला बघायची होती पण हे आणतच नव्हतं. बस बस, लय अनोळखी माणसांची लय बोलायचं नाही. झालं एवढं झालं. बस झालं. हं, चला. हीच ती पद्धत, यालाच म्हणतात पारतंत्र्य. हा, स्त्रीने असं वागायचं नाही, असं बोलायचं नाही, ह्याच्याकडे बघायचं नाही, असे कपडे परिधान करायचे नाहीत. अशा स्त्रियांना तुम्ही कुंपणात बांधून ठेवता? नाहीतर काय, तिची देखील काही स्वप्न असतील, तिने ती स्वप्न पूर्ण करायला नको. ताई, काय स्वप्न आहेत तुमची? मला अमिताभ बच्चन सोबत ऍक्टिंग करायची या. अमिताभ बच्चनला करायची का तुझ्यासोबत? काय गेली? काय स्वप्न घेऊन आली आज अमिताभ बच्चन वर ऍक्टिंग करायची? तुला काय कळतं का? ग बस, ही असली स्वप्न आहे तिची. असू शकतात, स्वप्न असू शकतात. आणि कुणीतरी म्हटलेलंच आहे, वरम अपयशो न तू लघु ध्येयम. वा वंतिकाजी. नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. पहिलं नाही पण दुसरं बरोबर आहे ताई तुमचं. कळलं? तुला मराठीतलं कळलं आणि इंग्लिशचं कळलं होय ग? नाही हो, तसं दोन्ही बी नाही कळलं पण दुसरं कानाला ऐकायला बरं वाटलं मला. कळलं ना? माझं बघितलं का? असं म्हणणं- येडा पांड्या आहे ह्यो. वाटतंय असं घालून पाडून. कळतं का तुला? करते वाटेल ते बोलू नका. दोंड्या आहेस काय जरा? तू काय? दोंड्यात आहेस तू. एक क्षण थांबा जरा. काय चाललंय हे? मगापासून काही म्हणताय त्यांना. काय विडा पांड्या, काय धोंड्या, हे नाव असतं का धोंड्या? दोंड्याच नाव आहे? अरे, असं कसं? काहीतरी आईने छान नाव ठेवलं असेल ना. नाही म्हणजे मी दोंड्या म्हणतो, तसं नाव तिचं प्राजक्ता आहे. प्राजक्ता. वा, कमाल, लाजवाब नाव, प्राजक्ता. सुंदर. हो हो, नाही, नाव सुंदरच आहे प्राजक्ता, पण आज तुम्ही विभाकर आणि मी अवंतिका आहे हे विसरू नये. नाही अगदी. नाही, मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की कोणीतरी म्हटलेलं आहे, प्राजक्ताची फुले जणू देवाजीची डुले. इतकं सुंदर नाव असताना तुम्ही त्यांना धोंडा म्हणता? दगड आहेत त्या? नाही, माती आहे. अरे, स्वप्नच बघा की काय. कशाला मुंबईला आलोय का आपण? मला लोकलची ट्रेन बघायची होती. बघा काय स्वप्न आहे ती. नाही, स्वप्न नसू शकतं. तुम्ही का त्यांची स्वप्न मारण्याचा प्रयत्न करताय? का त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करताय? तसं नाही. तसं नाही, मग कसं आहे? अरे नरासारखा नर आहेस ना रे तू. हा, हातीपायी धड आहेस ना, आणि कसं वागतोस बायकोशी? तिला घालून पाडून बोलतोस, तिची उपेक्षा करतोस. यांनी नाही केली काय उपेक्षा पुपेक्षा? केलेली मला- आहे. नाही. तुमच्याशी अधवा तद्वा बोललेले आहेत ते, तुमची प्रतारणा केलेली आहे त्यांनी. तसलं नाही काय करत मी. बायको आहे माय, फक्त काय जरा धाकात ठेवायला लागते आणि येड्यागत करते मग ती. अरे पुरुष म्हणवतोस ना तू स्वतःला? हा, हाच तुझा पुरुषार्थ? अरे दाढी वाढवली आणि मिशीला असा पीळ दिला म्हणजे पुरुषार्थ सिद्ध होत नसतो. पण मला आवडते यांची दाढी मिशी. ताई, तू फसतीयेस. हे दास्य आहे ताई. हे जे असे पुरुष जे खोटा पुरुषार्थ मिरवतात आणि त्या पुरुषार्थाचा गैरफायदा घेतात, त्यांच्या भर चौकात दाढी मिशा बाजारल्या पाहिजेत. त्यांना मिशीचित केलं पाहिजे. ए, भुसनाळ्या! ए भुस तूच पांड्या, भुसनाळ्या! अरे शांत शांत शांत. तुम्ही बाबा काय रे रत्ताळ्या? ए, पांड्या. हा? तू माझ्या पुरेच्या मिशा काढणार? हे पहा मुली, तुमच्या जोर आहे. तू मिशा काढणार त्यांची? नाही. स्वतः तर खोटी लावतो, त्यांच्या मिशा काढतो. हाडाची काड आणि कमरेचं तुंतुन झालेल्या. प्रादेशिक भाषेचा वापर. नाही, प्रादेशिक भाषेचा वापर नाही, शिव्या. हा, शिव्याच देती तुला. जोर आहे. तुझ्या मर्याईचा गाडा उचलला. तुम्ही म्हणला म्हणून सोडलं बर का.
विभाकर अवंतिकाजी विभाकर अवंतिकाजी, एक गोष्ट लक्षात आलेली आहे, आपण आयुष्यभर स्त्री मुक्तीसाठी झगडलो, पुरुष मुक्तीसाठी कधीतरी जगलो. कुठं पाहतास? कुत्रे तसलं नाही चालत. अरे काय चाललेलं का, पळवून लावलीस की त्यासनी. असं असतं दो कुठं माझा पांड्या. कसं चल मी बॅगा घेतो आणि सांडग्याचं काय नाही म्हणू. मी घेते की तुम्ही नका अगं घेऊ. नाही ग, मी घेतो, नको टेन्शन घेऊ. अगं तसं काय नाही घेत तुम्ही बॅगा. आणि सांडग्याचं काय लय मनावर घ्यायचं नाही. सांडगा आहे नाही. वा 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 वा, एकदम रॉ खतरनाक येडा पांड्या परफॉर्मन्स. मजा आली, खूप मजा आली. वा वा. बघूया हास्यरसिक कशी कॉम्प्लिमेंट देत आहेत प्रसाददा. खतरनाक, जबरदस्त. पृथ्वीक इतकं शुद्ध नितळ मराठी बोलणारा या मंचावरचा तू एकमेव कलाकार आहेस. थँक्यू सर. म्हणजे मराठी सगळेच चांगलं बोलतात, पण शुद्ध पवित्र मराठी तुझ्या तोंडून ऐकताना फारच म्हणजे असं मन भरून येतं. क्या बात आहे, वा 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 वा. रसिका, फार मस्त. त्याच्यात तोडीस तोड बोललीस तू आणि त्या गोडव्यानी बोललीस आणि तू दिसतेसही फार गोड आज. फार मजा आली तुम्हाला दोघांना ऐकताना. थँक्यू सर. आणि हे दोघं इतकं रंजक आणि काय म्हणूया इतकं अवघड मराठी समोर सादर करत असताना सावत्या तुझी एंट्री म्हणजे सगळं असं गुलाबजाम, जिलबी, अंगूर रबडी, मैसूर पाक असं सगळं गोड 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 समोर चालू असताना असं झणझणीत ठेच्याचं एक बोट असं चाकवून तशी तुझी एंट्री होती मित्रा. वा वा आहा, क्या बात. खरं तर येडा पांड्या तू आहेस खरं सांगायचं. अफलातून फार मजा आली. प्राजक्ता, तुझं फार मनपूर्वक स्वागत या मंचावर. म्हणजे दर्शनी तू जरी पृथ्वीकला खांद्यावर घेतलं असलंस तरी प्रत्यक्षात तू अख्खं स्किट खांद्यावर वा घेतलंस. वा 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 वा. तुझा वावर फार अप्रतिम आहे. तू फार प्रेक्षणीय आहेस आणि तू फार श्रवणीय सुद्धा आहेस. म्हणजे तुझा आवाज फार गोड आहे आणि तू ज्या वेगवेगळ्या पद्धतीने वापरलास नवऱ्याशी बोलताना आणि नंतर शेवटी पृथ्वीशी बोलताना, ला जवाब. तू नाटक कर, तू रंगमंचावरती फार धुमाकूळ घालशील. तुला खूप खूप शुभेच्छा आणि तू वारंवार या मंचावर आलीस तरी आम्हाला खूप आवडेल. येस येस येस. सई, कल्लास परफॉर्मन्स होता. तुमची सुमधुर आणि शुद्ध भाषा ऐकून आमची कर्णपटल तृप्त झाली. खूप मजा आली आणि मला असं वाटतं ही कॉन्सेप्ट, संकल्पना ब्रिलियंट होती. सचिन गोस्वामींची होती आणि हे डोक्यात येणं की एक ही भाषा आणि एक ही भाषा आणि त्यातून होणारा विनोद हे त्यांनाच सुचू शकतं असं मला वाटतं. प्राजक्ता, तू एक वेगळा फ्लेवर या मंचावर घेऊन आलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आम्हाला खूप मजा आली. खूप ऑनेस्ट, खूप नॅचरल आणि धमाकेदार परफॉर्मन्स होता. मंडळी, शेजारी म्हटले की थोडीफार भांडणं ही आलीच, पण ही भांडणं जेव्हा पोलीस स्टेशन पर्यंत जातात तेव्हा काय गोंधळ उडतो हे आता आपण बघणार आहोत पुढील प्रहसनातून. आणि हा अफाट गोंधळ घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अवलिया कलाकार. तर अरे सर तुम्ही मला काय मोरे, शालूट मार- काय चाललंय? किती मला घाबरलो ना मी. तुम्ही काय शालूट मारताय? मी मारला पाहिजे ना सर. अरे पण तुम्ही जरा हळूच बोला ना. घाबरलो. मला वाटलं सिनियर साहेब आले, मी लगेच हे केलं ना असं. हा. मी ज्युनियर आहे ना मी- मारा ना, सॅल्यूट मारा. ए, काय जोरात करत जाऊ नका हो, शांतपणे. बरं, सकाळी जी केस झालेली होती भांडणाची, काहीतरी राडा झालेला होता दोघांमध्ये, हा. ती केस कुठे? सर हा. ते दोघं आपसापसात भांडत होते. हा. माझं टाळकच फिरलं, त्या दोघांना घेऊन आलोय मी. घेऊन या ना. ए चला या रे. ही सांगू ही सांगेल लावली लावली कोली 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 लावली लावली कोली
नमस्कार नमस्कार, बसा बसा. बोला, काय तक्रार आहे? मी शिवाली, मी भिवाली, मी पावली. मी आवली. यातली तक्रार कुठली आहे? नाही नाही, ही तक्रार नाही आहे. आम्ही आमची नावे सांगितली. ही नावे आहेत तुमची? मी शिवाली आवली कोहली, मी भिवाली आवली कोहली, मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोली. नाही, पहिलं कडवं छान होतं, आता दुसरं कडवं. कमान कमान. कसलं कडवा, आम्ही गात नाही आहोत, ही तर आमची नावे आहेत. ही नावे आहेत तुमची? पण मला एक सांगा, तुमच्या आत्याने तुमची नावं ठेवताना कानात चाली सकट नावं सांगितली की तुमची तुमची चाल तुम्ही नंतर लावलीत? हा 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 हा. ए, ए, ए. हे किती विचित्र हसताय. हसा हसत जाऊ नका, नॉर्मल हसा. हेच आमचं नॉर्मल आहे. आम्ही असेच असतो. ए ए ए केस तरी अंगावर शिसारी येते. भिंतीवर नख उलटी अशी फिरवल्यावर कसा आवाज येतो तसा आवाज येतो. नका करू हे. ओके मोरे, हे काय कुणाला घेऊन आलाय तुम्ही? ए नावा सांगा साहेबांना. मी शिवाली आवली कोहली, मी भिवाली आवली कोहली, मी पावली आवली कोहली. म्हणून तर पहिलेच खेळ द्या आवली ए, लावली. ए, ए, ए. तुझं काय रे? याचं वेगळं आहे जरासं. तुम्हाला मी काय सांगितलं, सहज म्हणालो ना, हे कोणाला घेऊन आलात, नावं काय विचारताय, पुन्हा सगळं सुरू होतं. बरं, ते दुसऱ्या कुठल्या ज्यांच्याशी यांचं भांडण झालं ते आलेत का? नाही तर बोलवा त्यांना. त्यांना बोलावलंय. बोलावा. ए चला या रे आतमध्ये. असं वाटलं अर्धा किलो ब्रोकोली आली चालत. व? किती हसरे आहेत सगळे. हे भांडू शकत असतील कोणाशी याच्यावर माझा विश्वास नाही. हो असं नाही. कसं भांडले म्हणून यांना बोलवलं नाही शांत इकडे. राहा मोरे, शांत हा, राहा. शांत आहे, शांत आहे. हा. तुमची नावे काय आहेत? मी लैला ला ला ले ले, मी लुल्ला ला ला ले ले, मी लाला लिंबू लेले. मी लिंबूले म्हणलेले. एक मिनिट तुमची नावे सांगा. मी लैला ला ला ले ले, मी लुल्ला ला ला ले ले, मी लाला लिंबू लेले. मी लिंबूले म्हणलेले. ए घरी जा, सगळ्यांनी घरी जा. मला नाही खेळायचं आज. नाही रे, यांच्यात मधलं माकड होईल माझं यार. हे अरे 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 हे काय आहे? काय काय आणलंय तुम्ही? नावं ऐकलीत का तुम्ही यांची? मी लैला ला ला ले ले. ए, मी लुल्ला ला ला ले ले, मी लाला लिंबू लेले. मी लिंबूले म्हणलेले. अरे लिंबू लावायचं होतं. लिंबू लिंबू लेमन लेले. तुझ्या वडिलांचं नाव काय? लेमन लंडन ले ले. लेमन लंडन लेले. भाई तुझ्या आजोबाचं नाव लंडन होतं? तू काय व्हॉइसरॉयच्या पोटी जन्माला आलो होतास की काय? ते इंग्रजांच्या काळात जन्माला आलेले. खड्ड्यात गेली रे चाल तुझी. कसं कुठे कुठे असं 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 जाऊन पोचत काय? एक मिनिट, तुझं नाव काय? मी लुल्ला ला ला ले ले, काय नाव तुझं? मी लुल्ला ला ला ले ले. लुल्ला या नावाने जगाची लाज नाही वाटली तुला? नाही नाही नाही, ते माझं टोपण नाव आहे. लुल्ला हे टोपण नाव आहे? मग खरं नाव काय आहे? मी लोलक लाला ले ले. लोलक. लोलक नाव आहे त्याचं? अरे लोल ही कुणाची नावं असतात अशी? आणि तुम्ही दोघं एकमेकांचे शेजारी आहात? या हो 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 हो. अरे हार्मोनियम मधून निसटलेल्या पट्ट्यांनो, अरे कसा बोलताय? अरे तुमचे ना भाते असे घेऊन फाटकन फोडले पाहिजे, लक्षात आलं? ठेचा यांना, ठेचा यांना, हे बघ. ठेचा यांना.
जस्ट डिस्ट्रॉय देम. शांत बसा इथे. मारा यांना मारा. मारा यांना मारा. मारा यांना मारा. अरे काय बोलतोस तू? म्हणजे काय? अरे काय? अरे काय हे? अरे तुम्ही दोघे एकमेकांच्या शेजारी राहायला कसे आलात? पहिले आम्ही घर बांधली, आमच्या नंतर यांनी बांधली. आधी आम्ही बांधलेले मग ह्यांनी घेतलेले. बस बस झाला आता. लेले कोण आहेत? हात वर करा. तू कशाला हात वर केला? एक गप हजवायला म्हणून हात वर केला. तुमच्या चौघांमध्ये हा शाणा आहे का? ए नीट बघ. मार खाशील रे. नीट बघ. नीट बघ. हा हा तुमच्यापैकी लेले कोण आहेत? हात वर करा. हा माझ्या ओळखीचे 25 लेले आहेत. त्यापैकी कुठलाही लेले असं बोलत नाही गात गात. मूळचे कुठले तुम्ही मला सांगा जरा. माझा गणपती फुले. अरे आम्ही बोलतोय, हा झालो नको बोलू दे. माझा जन्म गणपती. गणपती माझा गणपती. मला सांगा मूळचे तुम्ही कुठले? माझा जन्म गणपती फुले. माझा जन्म विले पार्ले. माझा जन्म आहे धुले. माझं बीड. हे काय जुळतंय त्यांच्या टोनशी? म्हणजे ना 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 दीड. असं कसं जुळेल? मी लैला लाला लेले. मी लुल्ला लाला लेले. मी लाला लिंबू लेले. मी लिंबूले बनलेले. तुम्हाला सगळ्यांना ना एकत्र करून लिंबासारखं पिळलं पाहिजे आणि सोडा टाकून ना टिंग गोटी सोडा केला पाहिजे तुमचा. शांत बसा आता जरा. काही बोलायचं नाही कोणी. हे यांचं नाव काय? हे नाव सांगा रे. मी शिवाली ए, अरे, अरे, मी बिवाली आवली कोली. मी पावली आवली कोली. मी अवली लावली कोली. तुझी नानोची टांगोली. डोक्याची वाट लावली माझी. कशाला बोलता? थांबा ना जरा. एकदा फक्त मी बोललो हे कोण आहे, अख्खी नावं सांगायची काय गरज आहे? तुमची मूळ तक्रार काय मला सांगा. काय बोललं का? तुमची तक्रार काय? मी सांगू? हा ही सांगेल. तू रजनीकांत आहेस? एवढं एवढं कशाला करतोस? डायरेक्ट ती सांगेल. कोण सांगणार? हा बोल. हा बोल बोल बाळा बोल. हा या लुल्लाने माझी खोडं पण चोरली. याच्या आईने आमच्या अंगणात कचरा टाकली. लैलाने आमच्या वाळ्यात घातलेली टॉवेल फेकून दिली. यांचा कुत्रा गाडीवर मुतला हो. ओ चर्चा करतोयस? कट्ट्यावर बसलोय चर्चा करायला. यांचा काय सूर आहे? तुझा काय सूर आहे? कानाला सवय होते ना मोरे. हो ना. मग? लेले लेले तुम्हाला ह्यांचे आरोप मान्य आहेत का? नाही नाही नाही. ये. बाहेर वाळत घातलेले आमचे पापड यांनी मोडले. या शिवाली बिवालीने माझे सायकलचे टायर फोडले. या आवलीने माझ्या कुत्र्याला लांब नेऊन सोडले. एक वडा सांबार. अरे एक वडा सांबार. एक वडा सांबार असं बोललास तू? हा का वेगळं बोलतोय? त्यांच्या कानात मळ साठलेले म्हणून ऐकू कमी आले. ते थोडे भैसटलेले त्यांना उशिरा ऐकू गेले. माझे बाबा म्हातारे झाले त्यांना ऐकूच नाही आले. गप. एकदम गप. मोरे काय चाललंय? काय? हे काय कुणाला घेऊन आलात तुम्ही इकडे? कुणाला म्हणजे आता हे भांडत होतं म्हणून यांना घेऊन आलो. अरे पण त्यांना माझ्याकडे कशाला घेऊन आलात? मेन रोल करायची खास कोणाला आहे? मग आता तसं नाहीये. मी 3 स्किट मध्ये येऊन जाऊन असतो. तुमच्यासारखा ठिया मांडून बसणारा नट नाही आहे मी. येतो आणि छाप पाडून जातो. एक्झिट एक्झिट. फायनली आता मला सांगायचंय. माझ्याकडे वेळ नाही तुमच्यासाठी. फालतू वेळ नाही माझ्याकडे. मला फायनली सांगायचंय काय काय तक्रारी आहेत. या पावलीने माझे अख्खे झाड उपटले. हिने माझ्या घरासमोरची रांगोळी पुसली. या आवलीने माझ्या गाडीचे ब्रेका मोडले. लालाने माझ्या गाडीची सीट पाडली. या लुल्लाने माझी खोडंबर पण चोरली. वही पण चोरली. या लल्लाने माझा पेन मोडली. नाही नाही नाही. या शिवाली बिवालीने माझे दाढे ओढलेले. बापाचे दाढे. दाढे ओढाले असं जुळवशील तू? दाढे दाढी ओढतात. अरे कुठून आणलं रे? काय चाललंय रे? या लैलाने माझ्या डोक्यावर पाणी ओतली. या पावलीने मला जोराने भो केले. या आवलीने माझ्या गाडीवर खराब चित्र काढले.
झाले? लालाने माझ्या गाडीची हवा काढली. या लुल्लाने मला चिडवली. या लुल्लाने मला पण चिडवली. त्या शिवाली बिवालीने म्हणजे पेप्सी कोला खाल्ले. पण बोलते ही पण काय- अरे थांबा ना, बोलतो थांबा जरा. मोरे आता तिकडे या. पुढे या. काय झालं सर? स्किट पडतंय? अख्खा मीच पडतोय. सांभाळा काय सर सांभाळायचं ते सर सांभाळा. सर सर अरे, ऐका. कहर परफॉर्मन्स. हा खऱ्या अर्थानं कॉमेडीचा डबल डोस होता, डबल धमाका. वा, काय ट्यून्स, काय टायमिंग. आहा हा हा. प्रसाद दा. इतकी खतरनाक फॅमिली या फॅमिलीच्या समोर उभी राहील हे म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे. लिंबू लेमन लेलेवर म्हणजे मी सोल्ड आउट झालेले. अगं ग ग ग ग ग खतरनाक. म्हणजे मला ना हा गुण फार महत्वाचा वाटतो या मंचाचा आणि आपल्या निर्माता, लेखक, दिग्दर्शक सगळ्यांचाच, की आता या सिरीजमध्ये काय असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो प्रेक्षकांच्या मनात, तो त्यांच्या मनातही आलेला असतो आणि त्याच्याकडे त्यांचं उत्तर तयार असतं आणि ते खणखणीत असतं, नुसतं नाही. बहारदार बहारदार म्हणजे कायच्या काही बहारदार. सम्या अफलातून अफलातून काही काही जागा फार बहारदार होत्या. मोरे तुझा छाप म्हणजे मी आत्ता तू बाजूला झालास तरी तू तिथे होतासच, म्हणजे इतका छाप आहे तुझा मोरे. फॅन्टॅस्टिक, फार मजा आली. सई. हॅवॉक परफॉर्मन्स होता. एकतर लेले फॅमिलीचं मनापासून स्वागत. मला लेले फॅमिलीमधले मेंबर्स अतिशय आवडले आहेत. मोरे तुमची नुसती छाप नाही हो, कातील छाप आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त कन्व्हिक्शन असू शकत नाही. आणि अरुण दादा, यू आर इम्पॉसिबल, बी इम्पॉसिबल. फार मजा आणली तुम्ही. सगळ्यांचा उत्तम परफॉर्मन्स. खूप खळाखळा हसलो, खूप मजा आली. खूप खूप धन्यवाद. मंडळी, उन्हाळ्यात प्रवास आणि आंबा यांचा सीझन एकत्र सुरू होतो. चला बघूया यांचं फ्युजन काय कन्फ्युजन निर्माण करते तेच बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी हास्यवीरांना. गाडी बघा असं चढू नका. उगा असं चढू नका. नंतर गोंधळ घाल. हात खांबावडे पिंपकुंटेश्वर गाडी चाललेली आहे बघा. पिंपकुंटेश्वर चाललेली आहे गाडी बघा. हो कंडक्टर. हो हो दिवली फाट्यावरनं जाते ना गाडी. तिकडची देतो. तुम्हाला काय झाले? काय झालं? सकाळपासून 18 फेऱ्या मारलं. जमलिंग नाही इथं काय तुम्हाला दादनू ही पिशवी जरा आत घ्या ना. काय थोडं स्टॉप आला का नाही अशी माणसं घुसतात का नाही कुत्र्या गतीची अवस्था करते. ओ दादनू आमची पिशवी नाही. नाही तुमची नाही 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 आमची नाही हाती. बर तिकीट बोला. चल ते 2 हात खंबा द्या. 2 हात खांबा. पैसे द्या हो. चला. हो ही पिशवी जरा तिकडे घ्या ना तुमची. नाही माझी नाही आहे, माझी इथं आहे बघा. इथे बॅग ही बघा. ही बघा माझी बॅग. ही तुम हो, माझी नाही ती. मला काय. चला तिकीट बोला. दोन नको, एकच. मी एकटाच आहे ना. हा. एक चांद सूर्य द्या. चांद सूर्य. चांद सूर. हा हा द्या पटकन. हो काय झाले सुट्टे जर कमी दिलेत त्या. हा, काय सुट्टे. करतात? ए ए ए ए
ती घ्या ना पिशवी तिकडे असं काय करा नाही नाही माय नाही ते मा काही संबंध नाही नाही आपला काही संबंध तुमची नाही बरं तिकीट बोला तिकीट एक पानवल द्या पानवल एक पानवल अरे पानवलला जातो पानवल पानवल हा जा पानवलला मस्त आहे नाही, नाही, मी राहतोच तिकडे. भाऊ भाऊ एक काम कर ना लईच अडचण व्हायला लागली ही घ्या ना तुमची पिशवी तुमच्याकडे माझी नाही पिशवी ही पिशवी तुमच्याकडे नाही नाही तुमची नाही हो अरे बापर तिकीट बोला तिकीट 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 हळू वाज वगैरे कांठळ्या बसते ते किती नाही स्वतःची गाडी काढा ना मग बायको आहे मी ऑर्डर द्यायला कंडक्टर आहे मी कोण आहे कोण आहे? कंडक्टर पांघरी दे एक मला पांघरी एक मिनिट हे हा. ऐका ना तुम्ही पिशवी घ्या ना हे इकडं तुमच्याकडे माझा काय लांब लांबपर्यंत संबंध नाही तिच्याशी मी नुसतं पाकिट घेऊनच फिरतोय सगळीकडे ही पिशवी तुमची ना माझं काय नाही गाडी सोडा ना लवकर जाऊ दे ना चला चला नाही नाही ही पिशवी कुणाचीच नाही नाही, आमचे नाही आपलं काही संबंध नाही जाऊ दे ना विषय सोडा सोडा गाडी 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 सोडा जाऊ दे गेला का चला की उशीर होतोय अजून 10 मिनिटं आहेत 10 मिनिटं आहेत अजून? 10 मिनिटांनी गाडी सुटणार आहे ह्याचा निकाल लागला पाहिजे होय, होय, होय. पिशवी कोणाची आहे ही नाही आमची नाही अरे म्हणजे नाही ही हो. प्युअरच आहे व्यवहार हो काय हात झालं लावू नका आतमध्ये बॉम्ब असला मग बॉम्ब हा भाऊ असू शकतो बेवरच पिशवी म्हटलं बॉम्ब येडे झालं का तुम्ही काय? कळत नाही अरे एसटीच बसलेल्या माणसाच्या खिच्यात जेमतेम पैसे असतात पिशवी मध्ये बॉम्ब कुठून येणार नाही असू शकतो काय बोलताय ते? नाही, हो नका उगाच काय उगाच गडबड करू नका बॉम्ब आणा बॉम्ब आणा बॉम्ब नाही आंब हायचे आंब आंब हायचे आंब अरे हा आंबे आहे आंबे आंबे आंब आंब हायचे आमचीच पिशवी आहे ते आंबे आमचे आहेत. माझी पिशवी आहे ती. नाही, नाही, नाही. माझ्या लक्षात नव्हतं ऐका की माझी पिशवी आहे माझ्या पायानं पुढे सरकले तिकडे माझी 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 थांबा मग आता मी कोखरतोय कोणाची पिशवी आहे कोणाची हित्ताने मला सांगा लागला तुम्ही कुणाची पिशवी म्हणतोय नाही आंबा म्हणल्यावर माझी पिशवी ए तुला विचारलं ना ही पिशवी कोणाची आहे म्हणून तुमका विचारलं नाही ना हो पिशवी कोणाची मेंदू काय घरी ठेवून आलात असं काय बोलायचं ना आपली पिशवी हा म्हणून असं काय करतो तुम्ही दादा, काय इकडे या हो. नाही नाही अहो, इकडे या गंमत सांगतो काय आजारी असत अरे हे यांका आजार झालो पिशवायझर नावाचो पिशवायझर हो पिशवायझर असा आजार असतो तुमका सांगतोय या आजारात ना माणसाक कळणार नाही पिशवी कोणत्या रंगाची हा खय ठेवली हा पिशवीच्या आतमध्ये काय हा? विसरून जाता माणूस हो की नाही हो हो बोला हो हो की नाही बघितलं आजारी आहो आंबे सासूनी दिले होत माझ्या तुम्ही काय लगेच विश्वास ठेवताय त्यांच्यावर हो दादांनो गांडवा गांडवीची दुनिया आहे तुमची पिशवी आहे होई. हा म्हणजे माझी पिशवी आहे थांबा एक मिनिट किती आंबा आहे याच्यात 7 आंबे आहेत किती 12 होत 12 24 आहेत बघितलं का आता बघितलं का किती आहे इथं? किती आहे 32 आहेत दोन तिला का 8 बोलती, 12 24 8 काय चाललंय खोटं बोलताय सरळ सरळ अरे थांबा कळतंय का? थांबा काय लावलंय हा काय झालं काय लावलं 24 आणि 32 आणि आमकण ढमकण उत्ता दांगडो ही पिशवी माझी आहे, यातले आंबे बी माझे आहेत. खोटं बोलताय माझी का? आंबे आहेत, माझी पिशवी आहे आंब्याची या पिशवीतले आंबे तुमचे आहेत हा सांगा कसे आहेत बरे आहेत हा पॅरालिसिस झाला होता त्यांना हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि परत आले आता बरे होऊन तब्येत नाही विचारत आहे दिसायला कसे आहेत ते आंबे हिरवे पिवळे अगे असं का मग का निळा आंबा असतो एवढा मोठा विनोद नाही येतो कच्चा आंबा असला तर तो हिरवा असतो आणि पिकलेला असला तर पिवळा असतो तसा नाही हो दादा पिशवायझर झाला ना त्यांका विसरू होता हो. आंबा खायचा आजार झालेला आहे तुम्हाला बाकी काही नाहीये पिशवी माझी ओ कंडक्टर साहेब एक नंबरचा चाटंबा जोडपय हो दादा नु आता जास्तीचा बोलता तुम्ही खोटं बोलताय ते ही माझी पिशवी आहे खरंच सांगतो तर डोकंच फोडीन मी कमरा मग आता विचारत होतो ए बाबा ही पिशवी घे तिकडं ही घे तिकडं माझी नाही म्हणला ना नाही 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 तेव्हा काय ना तेव्हा मला झोप लागली होती अरे मग? हा त्याचं काय तुम्ही जेव्हा विचारलं ना मला वाटलं दुसऱ्या पिशवीबद्दल विचारताय डोळा लागला होता ना डोळा उडून बघतो तर काय यांच्या डोळा माझ्या पिशवीवर वारे वा बरं ही पिशवी बिवडी दलिंदर सरकत सरकत इकडे येऊन गेली माझी पिशवी आहे माझे आंबे भंगरी काढली. माझी पिशवी आहे. माझी पिशवी ती ए खबर मागो काय माझी पिशवी ए तुझं गाव कुठलं रे धुळ्याचे आहे मी धुळ्याचा हो. मग ह्या पिशवीत तर भुईमुग पाहिजेत
आंबा कुठून आले हा त्याचा काय संबंध काय संबंध म्हणजे मला माहिती आहे तुमच्याकडे भुईमुग पिकतो आंबा कुठे पिकतात तुमच्याकडे अरे आमच्याकडे पण आंबे असतात आमराई असते आमच्याकडे बी ए मला अक्कल शिकवू नको हा, माझी पिशवी आहे माझे आंबे खरंच ए, सांगतो. खरंच सांगतो काय काय सोक्ष मोक्ष मी लायत हा, हा. माका सांग कोणी दिले आयशे काही बोलतो हे काय करतोस ते रत्नागिरीचा माझा मित्र आहे त्याने गिफ्ट म्हणून दिले मित्राचं नाव सांग जस काय तुम्ही त्याला ओळखता छे बा ओळखतो म्हणजे अरे अख्खं रत्नागिरी मी ओळखतो कोणाच्या दारात झाड आहे कोणाचा आंबा आहे फणस आहे सगळं मला माहिती आहे भलता जहागीरदारचा पोटचाच आहे तू विचारून राहिला आणि मी काय बांध दिले का तुला उत्तर द्यायला अरे पण तुम्ही नीट बोला ना हो, तुम्ही डायरेक्ट शिवा घालून राहिले नाही तर काय? माझी पिशवी आहे हे झाले, झाले, माझी पिशवी आहे. Actually माझी- कंडक्टर हो हो अरे तुम्ही पटकन गाडी काढा हो नाही तर एकमेकांचा मर्डर करतील त्या आंब्यासाठी. अरे पर कसं काढणार तीन मार लोक येत आहेत कळलं का नाही की ह्याचा निकाल लागल्याशिवाय कसं काढणार गाडी मी फायनल विचारतोय हे आंब्याची पिशवी कोणाची आहे माझी आहे. अरे आता चढलास ना गाडीत आजूबाजूचा अंदाज तरी घे लगेच म्हणशील माझी पिशवी आहे. माझीच पिशवी आहे. गाबास काय पिशवीत? गाबास पिशवी गाप नाही तर इकडंच मारीन पंच मारा 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 त्याच्या जिभेला पंच मारा लय वटावटा करायला लागला तो घुसल्याबरोबर. ती पिशवी माझी आहे आणि त्याच्यात आंब्याचे घड आहेत. घड आहे हा ए काय कुठलं गाव आहे तुमचं जळगाव. अरे मग किळ्याचं घड असतात आंब्याचे घड असतात का एक गाबास काय बोलायचं नाही ऐका की कंडक्टर हा. मला काय वाटतंय माहितीये का विषय लय किचकट होतोय. मला बी तसंच वाटतं एक सगळ्यात एक समजूतदारपणा म्हणून आपलं मी बोलतो हा. ही मला देऊन टाका आंबा आपला विषय कट करा. काय कोण तू सासूबाईने दिले होत बा कवा एक आंबे. मिनिट तुम्ही आता असं ऐकणार नाही ही डायरेक्ट डेपूतच नेऊन अरे, टाकू. नका हो. एक मिनिट अरे चिठ्ठी लिहिली सगळं लिहिले ह्याच्यामध्ये द्या इकडे स्किट आटोपशीर करायचे काय काय लिहिलेलं काय काय हो पिशवीतले आंबे तुमचे माझेच असं नाही नाही तुमचे नाव काय मी या शिवाली मिया कसा शिवाली असेल मिया वेगळा आणि शिवाली वेगळी ना याची कॉमेडी आंब्यासारखी पिलू काय रे खरंय खरंय मिया 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 म्हणजे मी शिवाली असं म्हणतात तसा बोलायला सांगा आज ना बोलतोय हो दादानू मी शिवाली माझो घोष रमेश या चिठ्ठीप्रमाणे आहे ना जिला आंबे दिलेत ना तिचे नाव आहे सुगंधा आणि जो घेऊन चाललाय ना त्याचे नाव आहे जनार्दन मी तसं सुगंधा अरे, हा आता तर शिवाली नाव सांगितलं ता कसं सांगू दादानू ता माका बाहेरात लाडाने ना सुगंधा म्हणतो असं का? हा. बरं. तुम्ही एकदा सुगंध बोला सुगंधा सुगंधा वो बघितला बघितला काय खोटारडी आहे. आणि जनार्दन होय ते माझं घो जनार्दन जनार्दन हो हो बोला ना हो अरे काय बोलायला सांगताय त्यांना या स्किटचा लेखक आहे तो पण एका वाक्याची जबाबदारी घेतली नाही त्याने एका लेखकाची अशी लाईव्ह आत्महत्या पहिल्यांदा पाहतोय मी अरे ते तुम्हाला काय साळसू तोंड करून आलाय तो वरून अरे तुम्ही काल गप्पा मारताय पण हा मी जनार्दन आहे माझी बायकोचं नाव सुगंधा आहे ती पिशवी माझी. अरे बाबा, दुनियेत काय तुमच्याच बायकोचं नाव सुगंधा हा नाही तर काय घबरा मी सुगंध आहे ए, काय अरे का मी इंदुरी आलाय का तुमचा काय? बाप्यालाच बाप्या आहे आणि काय म्हणते सुगंध नाव आहे म्हणून. नाही नाही अरे मी त्या नमनात स्त्री भूमिका करतो ना त्या स्त्रीचं नाव सुगंध आहे आणि जनार्दन मीच आहे चल जनार्दन पिशवी घेऊन चल बरं झालं गाडी थांबली बाबा त्या आंब्याची पिशवी विसरून गेलो होतो मी द्या इकडे. ए तुझी कशी कशी माझी नाव आहे चिठी आहे त्याच्यात. चिठी हा कुठे चिठी इकडे आई बघा इकडे, इकडे. ठीक आहे हो का ती सुगंधा माझी बायको आणि मी जनार्दन आहे. आधार कार्ड दाखव आधार कार्ड हा. हो का इकडे बघा हो का हे हो का हा हे जनार्दन हा ऐका ना द्या इकडे आणि हो का ही बायकोचं सुद्धा इकडे सुगंधा नाव हे हा. चिठी घेऊन जा धन्यवाद बरं झालं रे बाबा. गाडी सोडा लवकर हा चला थांबून तुमचं आधार कार्ड दाखवा सुगंध आहे ना तुमचं ना मी नाही बाई मी सुगंध नाही ए जनार्दन तुझ्या बायकोचा आधार कार्ड दाखव नाही मला डायबिटीस आहे मला आंबे चालतच नाही.
सुगंध आय कार्ड आधार कार्ड तरी ओ दादानू माका मळमळता उठवू नका माका बरं 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 अरे ही पिशवी कुणाची आहे हे माझी आहे, माझी आहे. आम्ही कन्व्हिन्स झालो आमदासाठी एवढी भांडणं होऊ शकतात मजा आली हा सर रसिक प्रसाद दा छान पायरी पायरीनी चढत गेला परफॉर्मन्स मजा आली कॅरेक्टर्स छान होती विषय छान होता त्यातला मुद्दा फार छान होता आणि आंब्यासाठी लोक एवढे हापापलेले असतातच प्रश्नच नाही मजा आली